नमस्कार मंडळी, मी आत्ता आलो आहे दापोली येथील अंजारले या गावी। अंजारल्याचा हा कड्यावरचा गणपती आहे। आपण या कड्यावरच्या गणपतीचं आज दर्शन घेणार आहोत। तर ह्याच्या आजूबाजूचा परिसर हा एकदम खूप शांत आहे आणि हे खूप एक पर्यटन स्थळ आहे आणि हे मंदिर सुमारे 600 वर्ष असं जुनं आहे। तर आपण या गणपतीचं आपण दर्शन घेणार आहोत, तसे आजूबाजूचा परिसर आपण तोही पाहणार आहोत। तर चला माझ्यासोबत मंदिराचं गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। कड्यावरील श्री गणपतीचं हे देवस्थान, त्याचा हा मुख्य दरवाजा आहे। मंदिरामध्ये येतेवेळी ह्या सूचनाही दिलेल्या आहेत मंदिर प्रशासनाने, त्याही पाहू शकता तुम्ही। कड्यावरच्या गणपतीचं आपण दर्शन घेऊया। आतमधला हा गाभारा, सुंदर अशी ही गणपतीची मूर्ती आपण पाहू शकता, आपण दर्शनही घेऊ शकता। बाल हत्ती आहेत मुलांना बसण्यासाठी। गणपतीचं दर्शन झाल्यानंतर बाजूला शिव मंदिर आहे, आपण शिव मंदिराचं आता आपण दर्शन घेऊया। खूप प्राचीन असं हे मंदिर आहे। गणपती बाप्पांची मूर्ती आहे। छोटासा असं तळ आहे मंदिराच्या इथेच। तळ्यामध्ये आपण कासवही पाहू शकता। फिरता फिरता पाठीमागे, मंदिराच्या पाठीमागेच एक हनुमानाचं एक प्रसन्न असं मंदिर आहे। कड्यावरच्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर त्याच्या पाठीमागेच समुद्र आहे आणि हा निसर्ग बघा किती खूप छान असा आहे। म्हणून कोकणात या, खूप छान अशी ही पर्यटन स्थळं तुम्हाला पाहायला मिळतील। नारळाची झाडं, आहा, मजाच मजा। काय पाहिजे अजून या पामराला। सुंदर असं आमचं हे कोकण। आपण आता गणपतीचे दर्शन झाल्यानंतर आपण गणपतीच्या पावलांचंही दर्शन आपण आता घेणार आहोत। गणपतीचे पाऊल आहेत, ह्या पावलांचं दर्शन घ्या भाविक। आजूबाजूचा हा परिसर पण बघा, खूप छान असं
निसर्गाच्या सानिध्यामध्ये टुमदार अशी घरं, कौलारू घरं आणि हा खळखळणारा समुद्र. कसं काय मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि नक्की पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटू. आपला सण आपला उत्सव.